नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सत्या खूप ओरडत घरात आलेला असतो। तर आता या ठिकाणी तो मम्मी मम्मी असा करत असतो। तर आता मम्मी खूप घाबरलेली असते। तर मम्मी स्वप्नीला म्हणते की बघ, तुला सांगितलं ना, चित्रकाराने सगळं सांगितलेलं असेल त्याला, म्हणून तो एवढा जोरजोरात माझ्या नावाने ओरडतो आहे। ते स्वप्नी म्हणते नाही हो, पप्पांनी काही सांगितलं नसेल। पप्पांनी सांगितलं असतं तर जास्त राडा केला असता आणि तुम्ही असं नाटक केलं म्हणून पप्पांनी काही सांगितलं नसेल। तर त्या ठिकाणी सत्य आता आईच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, मम्मी काय झालं, तुझी तब्येत बरी नाही आहे। तेव्हा हे ऐकून आता मम्मी साहेबांच्या जीवात जीव येतो। तर आता इकडे सत्य विचारत असतो, वहिनी काय झालं मम्मीला। तर आता स्वप्नीची तर पप्पा होते तरी ती सांगते की मम्मीचा BP लो झाला आहे म्हणून असं। तेव्हा आता सत्य म्हणतो, मग का टेन्शन नको घेऊ ना मम्मी, होईल ना सगळं व्यवस्थित, तू काळजी का करते, सगळं होईल की व्यवस्थित। तू आधी गोळ्या औषधे घे बरं आणि आराम कर बरं। निवडणुकीच्या आधी तुला आरामाची जास्त गरज आहे, त्याच्यामुळे तू कशाचंच टेन्शन घेऊ नको। तुझा प्रचार मी आणि बलमा आम्ही करतो, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नकोस। तर आता इकडे सत्या म्हणतो, ठीक आहे मम्मी, मी जातो आता, तू झोपून राहा, तू आराम कर। तर आता सत्या गेल्यावर मम्मी साहेब म्हणतात, अरे वा, आता जे मतदान म्हणजे निवडणूक तर मीच जिंकणार, चप्पल हे #चप्पल असं करत असतं। तर सपने म्हणते माझाही BP लो झाला। तर आता मम्मी साहेब म्हणतात, सपने काय चालू आहे तुझं, माझा BP लो झाला आहे, मी झोपते आता, तू बाहेर बघ काय चालू आहे ते। तेव्हा आता मम्मी साहेब तिथे झोपून राहतात, तर सपने बाहेर येते। तर आता इकडे सत्या मंजूची वाट बघत असतो, दरवाजातच फेऱ्या मारत असतो। तर आता त्या ठिकाणी तर पप्पा येतात। पप्पा म्हणतात, काय रे सत्या, काय झालं, काय बघतो इथे। तेव्हा आता सत्या म्हणतो, मी वाघमारांची वाट बघतो आहे, मामी पण त्या आल्या की मामी पण जेवण करून घेतो आणि झोपून राहतो। तर आता इकडे पप्पाला माहीत नसतं की सत्याला कळालं नाही अजून काय तमाशा झाला ते। सत्याच्या समोर सत्य काही आलेलं नाही आहे असं तर पप्पाला वाटत असतं। तर आता ते म्हणजे मम्मी साहेबांनी कसं हातावर सुरी ठेवून नस कापण्याचा प्रयत्न केला होता, ते सगळं पप्पांना आठवत असतं। तर पप्पाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत असतं। सत्य म्हणतो, पप्पा काय झालं, तुम्ही एवढे काळजीत काय आहे, काही झालंय का, काही झालं असेल तर मला सांगा, काही झालं असेल तर। तुम्ही एवढ्या चिंतेत दिसताय आणि निवडणुकीचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला याचं टेन्शन आहे का की तुम्ही मम्मीला मत देणार की मला मत देणार, याचं तुम्ही टेन्शन घेताय का। हे बघा, तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका, मला नका मत देऊ, तुम्ही आईलाच मत द्या, कारण मम्मीला मत दिलं ना तर आपल्याला मम्मीलाच जिंकवून आणायचं आहे। तर आता एवढ्या मोठ्या मनाने सत्य सांगत असतो। मग सत्याच्या पाठीमागे त्याची मम्मी काय काय खेळ करते हे पप्पाच्या डोळ्यासमोर आता येत असतं। तर ते इकडे सत्याला जर कधी कळालं ह्या गोष्टी तर सत्या काय करेल, कोणतं पाऊल उचलेल हे पप्पाला टेन्शन असतं। तर सत्या म्हणतो, पप्पा तुम्ही आराम करायचा, मी बघतो। तर ते इकडे दुसरीकडे मम्मी साहेबांचा जो सामान म्हणजे साड्या, दारूच्या बाटल्या वगैरे ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या असतात, त्या गोडाऊनमध्ये आता मंजू आणि बलमा आलेला असतो। तर त्या ठिकाणी ते चेक करतात की हाच सामान आहे, हा सामान वाटण्यासाठी आणलेला आहे आणि सत्याचे मित्रसुद्धा असतात। तर त्या ठिकाणी मंजू म्हणते, हा सामान आहे ना आपल्याला इथून हलवायचा आहे, आपल्याला तो जप्त करायचा आहे। तेव्हा आता त्याच्या मित्राला असं वाटतं, सत्याच्या मित्राला असं वाटतं की आपल्याला आता वर्षभर दारूचं टेन्शन नाही, आता दारू आपण घेऊन जाऊ। तेव्हा आता मंजू म्हणते, काय चाललंय, हे पोलिसांना जप्त करायचं आहे। तेव्हा आता तो म्हणतो, हो ठीक आहे। तेव्हा आता ते सगळे एका ड्रम घेऊन येतो तो मोठा, आणि त्या ड्रममध्ये साड्या, दारूच्या बाटल्या वगैरे जो सामान असतं तो सगळं टाकत असतो। तर त्या ठिकाणी आता काही माणसं येतात, काही कार्यकर्ते येतात। तर आता बलमा म्हणतो, मला आवाज येतोय कोणाचा तरी, कोणतरी आलेला आहे। तेव्हा आता बघतो तर काय, त्या ठिकाणी कोणते तरी कार्यकर्ते आलेले असतात। तर ते समोर येतात आणि मग बलमा म्हणतो, हे तर मुकदमाचे कार्यकर्ते, हे इथे काय करताय। तेव्हा आता त्यांचं बोलणं आता मंजू आणि बलमा ऐकत असतात। तेव्हा ते मुकदमाचे कार्यकर्ते म्हणत असतात की साहेबांना सांगावं लागेल की इथे दारूच्या बाटल्या, साड्या, कपडे वगैरे सगळं ठेवलेलं आहे। तेव्हा आता तो एक म्हणतो, चला आपण पिऊन घेऊ, एक बाटल्या पिऊन घेऊ। तेव्हा तो म्हणतो, नाही साहेबांना सांगावं लागेल, साहेब ओरडतील बरं का, तू कशाला पितो आहे। तेव्हा आता तो मुकदमाचा माणूस काही ऐकायला तयार नसतो। तो आता मुकदमाला फोन लावतो, साहेब इथे ना मम्मी साहेबांचं सगळं सामान पडलेलं आहे या गोडाऊनमध्ये, साड्या आहे, दारूच्या बाटल्या आहे। तेव्हा मुकदम त्याला सांगतो की तुम्ही ना त्या बाटल्या आणि साड्या ते सगळं तुम्ही आपल्या गोडाऊनमध्ये घेऊन या, तोपर्यंत मी पोहोचतोच तिथे आपल्या गोडाऊनवर, कोणाला न कळताच तोपर्यंत
घेऊन या, होईल ना तुम्हाला हे काम, जमेल ना, असं तो म्हणत असतो. तेव्हा तो कार्यकर्ता म्हणतो, हो साहेब तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही घेऊन येतो. तर त्या ठिकाणी मंजू आणि बलमाचा प्लॅन चालू असतो की त्यांना आता चारी बाजूने घेरायचं आणि मग पकडायचं. तर आता नेमका त्या ठिकाणी मंजूचा फोन वाजतो. तर मंजूचा फोन वाजताच ते कार्यकर्ते म्हणतात, कोणीतरी आहे इथे, कोण आहे इथे, कोण आहे इथे, असं ते म्हणत असतात. तर त्या ठिकाणी मंजूच असते, मंजू लपलेली असते. तर आता त्या ठिकाणी मंजूजवळ ते जातात. तर आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की बलमा आणि त्याचा कार्यकर्तासुद्धा लपलेले असतात. तर आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आता मम्मी साहेब मंजूशी बोलायला येतात. तेव्हा मम्मी साहेब मंजूला म्हणत असतात की तू याच्यावर भारी पडायचं नाही. तेव्हा आता असं मंजू म्हणते, कोण कोणावर भारी पडेल ना हेच कळेलच तुम्हाला अख्ख्या साताऱ्यात असा दंगा होईल ना की आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील, अशी आता मंजू मम्मी साहेबांना धमकी देत असते. सत्यालाही काही सत्य समजलेलं असतं, त्याला काहीतरी माहिती पडलेलं असतं. तर तो आता गॅरेजवर जातो आणि गॅरेजच्या दुकानातनं तिथनं मोठी हातोडी घेतो आणि हातोडी घेऊन तो आता रस्त्यावर ज्या बाटल्या पडलेल्या असतात, त्या फेकलेल्या असतात, त्या बाटल्या असा फोडतो एक एक करून त्या हातोडीने. मंडळी, तर आता या ठिकाणी सत्या खूप चिडलेला असतो. बहुतेक सत्याच्या ठिकाणी आता सत्य आलेलं असतं. सत्यासमोर आता सगळं सत्य, मम्मी साहेबांचं सत्य सगळं आलेलं असतं. तर आता सत्या मम्मी साहेबांना माफ करेल का, आणि जो काही झालेला प्रकार तो सगळा आता सत्याला माहीत पडेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात माहिती पडेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट.